ऊस तोडणीसाठी घेतलेल्या पैशांच्या व्यवहारावरून कारंडवाडी कुकुडवाड तालुका मान इथं पुतण्याने केला चुलत्याचा खून। वडूज अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय यांनी पुतण्याला दिली जन्मठेपेची शिक्षा। मान तालुक्यातील कारंडवाडी कुकुडवाड या गावात लक्ष्मण अप्पा चव्हाण वय 49 हे राहत होते। त्यांच्या शेजारीच त्यांचा पुतण्या संदीप वसंत चव्हाण राहत होता। चुलता आणि पुतण्या दोघेही ऊस तोडणीचे काम करत होते। ऊस तोडणी कामाच्या व्यवहारात घेतलेल्या पैशावरून या चुलत्या पुतण्यामध्ये 19/5/2020 रोजी कडाक्याचं भांडण झालं। या भांडणानंतर मयत लक्ष्मण अण्णा चव्हाण हे घराच्या अंगणामध्ये झोपले होते। पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास पुतण्या संदीप वसंत चव्हाण यांनी मटण कापण्याच्या धारदार सुरीनं लक्ष्मण चव्हाण यांच्या गळ्यावरती वार केले, त्यातच त्यांचा मृत्यू झाला। या घटनेबाबत म्हसवड पोलीस ठाण्यात नोंद झाली होती। त्यानुसार तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वाघमोडे यांनी तपास करून संशयिताविरोधात जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं। त्यानुसार सरकारी पक्षाच्या वतीनं सरकारी वकील श्री अजित प्रताप कदम यांनी काम पाहिलं। यामध्ये साक्षीदाराचं जबाब, कागदोपत्री पुरावा, वैद्यकीय पुरावा, सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री आर.व्ही. हुद्दार यांनी आरोपीला 302 कलमान्वये दोषी ठरवून आज दिनांक 29/3/2025 रोजी जन्मठेप व 5,000 रुपये दंड न भरल्यास 6 महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली। या कामी उपविभागीय पोलीस अधिकारी मान्य अश्विनी शेंडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, म्हसवड पोलीस ठाणे यांनी मार्गदर्शन केलं। पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय जाधव, विजयालक्ष्मी दडस, सागर सजगने, आमिर शिकलगार, जयवंत शिंदे यांनी सहकार्य केलं। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या खबर गावाकडच्या चॅनलला सबस्क्राईब करा। आमचे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।